कारण नाही का वाटतं घडलेली जी घटना आहे ती अतिशय अतिशय दुर्दैवी आणि कुठेतरी मला वाटतं की बीड जिल्ह्याच्या जी प्रतिमा आहे त्याला काळीमा फासणारी आहे. तर एक माणूस साधा आपला कोणाच्या आध्यात नसणारा, मध्यात नसणारा, कधी कुठल्या संस्थेशी नाही, कधी कुठल्या राजकीय गोष्टीशी संलग्न नसणारा, आपला उदरनिर्वाह करणारा साधा सरळ माणूस त्याच्या हॉटेलवरती जेव्हा त्याच्या डोळ्यात देखत एखादी मारामारी होते तो बिचारा सोडवायला जातो. आणि त्याच्यामध्ये असं नाही की रागाच्या भरात कोणी त्याला एखादा बुक्का मारलाय, हातपाय मोडलाय, त्याचा थेट जीव घेण्याचाच प्रयत्नाच्या उद्देशाने त्याच्यावर जो हल्ला झाला ह्याचा कितीही तीव्र शब्दात निषेध केला तरी ते कमीच आहे. आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश देऊन SITची पण स्थापना झालेली आहे आणि त्या माध्यमातून कुटुंबाला न्याय मिळेल ही आमची भावना आहे. मी आज यांच्या भेटीसाठी आले म्हणजे या जिल्ह्यामध्ये कधीही कुठलीही दुर्दैवी घटना घडेल आणि गोपीनाथ मुंडे परिवार त्याच्यामध्ये सहभागी झाला नाही असं कधी झालेलं नाहीये. तर संवेदना माझ्या व्यक्त करण्यासाठी मी त्यांच्याकडे आले आहे. तरी कालच येणार होते मी, पण मला जिल्ह्यात पोचायला काल खूप उशीर झाला त्यामुळे मी काल नाही येऊ शकले. मला वाटतं की आज हे कुटुंब अतिशय क्लेशामध्ये, अतिशय दुःखामध्ये आहे आणि ते खऱ्या अर्थाने न्यायाची वाट बघतायत. जो न्याय त्यांना मिळेल ही आमची सरकारकडून अपेक्षा आहेच आहे. परंतु ते मिळत असताना जर कुठल्या पद्धतीचं काही कमी जास्त होतंय असं वाटलं तर या कुटुंबासमवेत आम्ही पूर्णपणे हे प्रकरण तडे जाईपर्यंत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे राहू हा विश्वास त्यांना देण्यासाठी आज मी आले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.